येत्या विधानसभेला त्याचा खूप मोठा परिणाम सरकारला तर भोगायला लागेलच। जरांगेंना पण भेटतील, आम्हाला पण भेटतील। यासाठी सराटीमध्येच उपोषण करतोय। आम्हाला ही गनिमी काव्याचा थोडा अभ्यास आहेच आणि त्या पद्धतीने आम्ही आमचं पाऊल टाकलं। 12 महिन्यामध्ये ज्या पद्धतीनं ओबीसी आणि मराठा समाजामध्ये जे जातीय ध्रुवीकरण झालं, याला जबाबदार असणारे मनोज जरांगे असतील, याला जबाबदार असणारे राजेश टोपे असतील, याला जबाबदार असणारे रोहित पवार असतील। इथल्या ओबीसींनी 12 बलुतेदारांनी जगायचं नाही का? आमची मागणी एवढीच आहे, आमचं आरक्षण वाचलं पाहिजे। ओबीसीच्या कोणत्या आंदोलनामध्ये एक तरी एसटी फुटली, एका पोलिसावर दगड पडला? मनोज जरांगे यांचं मराठा आरक्षणासाठी जे 6वं उपोषण चालू झालं ते अंतरवालीमध्ये चालू झालं आणि त्यालाच समांतर वडीगोद्रीच्या जवळ म्हणजे अंतरवालीच्या अगदी हाकेच्या अंतरावरच हे एक उपोषण परत चालू झालेलं आहे ओबीसी आरक्षण बचावासाठी। आज आपण पाहू शकतो की काल नवनाथ वाघमारे आणि लक्ष्मणजी हाके यांना पोलिसांनी परवानगी न दिल्यामुळे त्यांना उपोषणाला बसता आलं नाही किंवा आंदोलनाचा मार्ग पत्करता आला नाही। पण आज तरी ओबीसी आरक्षण बचाव यासाठी गनिमी गावा करून आपल्यासोबत इथे 6 जण इथे येऊन थांबलेले आहेत आणि उपोषणाला त्यांनी सुरुवात केली आहे। मंगेश ससाणे जे पुण्याहून आलेले आहेत आपल्यासोबत आहेत, आपण त्यांना विचारूया की नेमकं ह्या उपोषणाचा तुम्ही कसं उपयोग करणार आहे आणि कसं तुम्ही याला लूक देत आहेत? आम्ही उपोषणाचा उपयोग म्हणजे आमच्या आरक्षणाचं संरक्षण करण्यासाठी उपयोग नाही म्हणता यायचा, पण आम्ही ओबीसीचं आरक्षणाचं संरक्षण करण्यासाठी उपोषणाला बसलोय आणि आम्हाला दिसतंय उपोषणाच्या दबावामध्ये महाराष्ट्र सरकार झुकलेलं आहे। गेल्या 10 ते 12 महिन्यामध्ये 10 ते 11 GR आलेले आहेत। हजारो लाखो कुणबी दाखले कशाच्याही नोंदी नसताना आणि त्या नोंदी शाश्वत नसताना किंवा कायदेशीर त्याला कोणताही आधार नसताना वादातीत नोंदीवरून हजारो दाखले गेलेले आहेत। त्यामुळं आता परत आमचा घात आम्हाला होऊन नाही द्यायचा, कारण की मनोज जरांगेंची जी मागणी आहे ते सगळे सोयरे, ते कुठलं तरी हैदराबादचं गॅझेट, निजामाचं गॅझेट, साताऱ्याचं गॅझेट, त्यांच्या त्या कल्पनेतनं नवीन नवीन काहीतरी सुचत असतं आणि हे असे गॅझेट जर आले आणि त्याच्यामधून ह्या कुणबी दाखल्यांचा सुळसुळाट आणखीन झाला तर महाराष्ट्रामध्ये ओबीसींना उभं राहायला जागा मिळायची नाही, आम्हाला नोकऱ्या मिळणार नाहीत, आम्हाला शिक्षणामध्ये प्रवेश मिळणार नाहीत, आमचं राजकीय आरक्षण बाठी आयोगाला आधीच निम्म झालेलं आहे ते पण संपून जाईल। आणि त्यासाठी सरकारचं लक्ष वेधण्यासाठी, सरकारला इशारा देण्यासाठी आम्ही हे उपोषण करतोय। जर ह्या मनोज जरांगेच्या दबावाला बळी पडून सरकारने अशा प्रकारचं कुठलं अधिवेशन घेतलं, कुठला हा कायदा आणला, कुठला अध्यादेश आणला, कुठलं गॅझेट लागू केलं तर ओबीसी विरोध केल्याशिवाय राहणार नाही आणि येत्या विधानसभेला त्याचा खूप मोठा परिणाम सरकारला तर भोगायला लागेलच। परंतु तत्पूर्वी आम्ही ह्या उपोषणाच्या माध्यमातून असा GR किंवा अशा सरकारला कुठल्या प्रकारचं ओबीसी विरोधी निर्णय आम्ही घेऊन देणार नाही, त्यासाठी हे आमचं सर्वांचं उपोषण आहे। अंतरवाली सराटीच आम्ही निवडलंय कारण की सरकारला अंतरवाली सराटी खूप सोयीचं वाटतं, त्यामुळे सरकारच्या सोयीसाठी ते जरांगेंना पण भेटतील, आम्हाला पण भेटतील। यासाठी सराटीमध्येच उपोषण करतोय आणि माझ्याबरोबर अंतरवाली सराटीमधील जे स्वतः इथं ओबीसी वर्ग आहे ते सर्व बांधव आहेत, महाराष्ट्रातील विविध ओबीसींचं प्रतिनिधित्व करणारे माझे सगळे बांधव माझ्याबरोबर हे करतात ते। त्यामुळं हे उपोषण ओबीसीच्या आरक्षणाचं संरक्षण करण्यासाठी, ओबीसीमध्ये होत असलेली घुसखोरी थांबवण्यासाठी हे उपोषण। दादा, तुम्ही स्वतः अंतरवालीमधले आहात, अंतरवालीमधलं आंदोलन तुम्ही 1 वर्षापासून पाहत आहात। एकीकडे अधिवेशनाची चर्चा होते, एकीकडे गॅझेटची चर्चा होते आहे, शंभूराज देसाईंनी पण सांगितलं की त्यावर सकारात्मक तोडगा निघेल। असं असताना काल नवनाथजींना आणि हाके साहेबांना दोघांना परमिशन दिली नाही, पण तरी आज हे उपोषण चालू होत आहे। काय वाटतं तुम्हाला? कसं आहे, एका शब्दात सांगायचं झालं तर पॉझिटिव्हिटी आणि निगेटिव्हिटी, बस एवढे 2 शब्दातच मी सांगू शकतो। आमचे आज जे हे सगळे बंधुराज जमा झाले तर आम्हाला ही गनिमी काव्याचा थोडा अभ्यास आहेच आणि त्या पद्धतीने आम्ही आमचं पाऊल टाकलं, ज्याला आदेश आला असं मी स्वतः मानतो सहकाऱ्यांच्या मदतीनं।
दादा, तुम्ही पण यांच्यासोबत आला आहात. काय वाटतं तुम्हाला ह्या आंदोलनामुळे काय दिशा मिळेल नेमकी? मुळात ह्या आंदोलनाचा उद्देश ओबीसींचं आरक्षण वाचवणं आहेच, पण ह्या मागच्या 12 महिन्यामध्ये ज्या पद्धतीनं ओबीसी आणि मराठा समाजामध्ये जे जातीय ध्रुवीकरण झालं, याला जबाबदार असणारे मनोज जरांगे असतील, याला जबाबदार असणारे राजेश टोपे असतील, याला जबाबदार असणारे रोहित पवार असतील, आणि याचसोबत जे वेगवेगळ्या पक्षाचे प्रमुख आहेत, जे की ओबीसीच्या मुद्द्यावरती आज बोलायला तयार नाहीत. ज्या पद्धतीनं अंतरवाली सराटीला ते पायघड्या घालायला जात होते, सकाळ संध्याकाळ 2 वाजता 5 वाजता भेटायला जात होते, मग ओबीसीचा आरक्षण वाचवण्यासाठी ओबीसी मधून ज्या पद्धतीनं मनोज जरांगे मागणी करतायत, त्या मागणीला ह्यांचा विरोध आहे की पाठिंबा आहे, हे आत्तापर्यंत ह्यांनी भूमिका स्पष्ट केली नाही. ह्या महाराष्ट्रातील तमाम ओबीसी 12 बलुतेदारांना हा पडलेला प्रश्न आहे, हे सरकार फक्त एका समाजाचं आहे का? हे सरकार फक्त एका व्यक्तीचं आहे का? हे फक्त सरकार मराठ्यांसाठीच आहे का? इथल्या ओबीसींनी 12 बलुतेदारांनी जगायचं नाही का? आरक्षणाच्या माध्यमातून आपण काहीतरी चौकटीमध्ये आम्ही कुठंतरी नोकऱ्याला लागतोय, हे आज कुठंतरी आम्हाला रुचत नाहीये का? हे सरकारनं सांगावं. कारण मुख्यमंत्री ज्या पद्धतीनं मनोज जरांगे सांगतील, मनोज जरांगे जी मागणी करतील, त्याच मागणीला ज्या पद्धतीनं फॉलो करतायत ह्या ओबीसींना हा प्रश्न आहे, आणि त्या प्रश्नाचा आवाज बुलंद करण्यासाठी आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहोत. आमची मागणी एवढीच आहे, आमचं आरक्षण वाचलं पाहिजे. ते स्थानिक स्वराज्य संस्थेमधलं असेल, शिक्षणामधलं असेल, नोकऱ्यामधलं असेल, आणि सगळ्यात प्रमुख मागणी आहे ओबीसींची जातनिहाय जनगणना करा. आणि दुसरी प्रमुख मागणी आहे, ज्या पद्धतीनं मागच्या वर्षभरामध्ये बोगस कुणबी नोंदी दिलेल्या आहेत त्या रद्द करा आणि शिंदे समिती बरखास्त करा. दादा, अधिवेशनाची चर्चा होते, जी गॅझेटची चर्चा होते. मला हे सांगा की तुम्ही उपोषणाला बसल्यानंतर तुमच्याकडे काही कोणी संपर्क साधला काय ह्या गोष्टीबाबत, की काही हालचाल होत आहेत, तुम्ही करू नका, किंवा तुमचा मार्ग तुम्ही थांबवा? पोलीस प्रशासन तर उपोषण करू देणार नाही, पण आम्हाला आमच्या हक्कासाठी बसावं लागणार आहे ना. आणि अधिवेशनामध्ये जर का सरकारनं काही वेगळे पावलं उचलले ओबीसीच्या विरोधामध्ये, आणि जे काय GR सरकार काढेल, अध्यादेश काढेल, आम्ही त्याची होळीच करू, पण वेळ पडली त्या महाराष्ट्रातलं ओबीसी विधानसभेला सरकारची होळी केल्याशिवाय राहणार नाही. आम्हाला आमचा हक्क आहे, आम्हाला आमच्या ताटातलं आमच्या हक्काचं आरक्षण वाचवण्यासाठी आम्ही सर्वजण बसलेलो आहोत. हे फक्त सुरुवात आहे, पण महाराष्ट्राच्या गावगाड्यात आणि वाड्या वस्तीवरती ओबीसीचे उपोषणं उद्यापासून, परवापासून, 4 दिवसापासून नक्की सुरू होतील, आणि सरकारला आम्ही सळोकी पळोकर परिशिल्याशिवाय राहणार नाही. दादा, हे आंदोलन, आता तुम्ही सगळेजण इथे आलात, मला हे सांगा की तुमची कशी तुमची दिशा, नियोजन कसं राहणार आहे? सरकारकडून तुम्हाला जर समजा काही अप्रोच नाही झाला तर तुमचं आंदोलन कसं कडक राहणार आहे, काय राहणार आहे, काय भूमिका राहणार आहे? सरकारचा अप्रोच आता एक आहे. अंतरवाली सराटीमध्ये आम्ही त्याचसाठी बसलोय. सरकारला मनोज जरांगेकडे जाताना याच रस्त्यानं आमच्या शेजारनंच जायचंय. कळेल आम्हाला, सरकार आता एकाला एक न्याय देते, दुसऱ्याला दुसरा न्याय देते, का दोघांना समान न्याय देते. त्यामुळं आम्ही लक्ष ठेवून आहोत. जोपर्यंत जरांगेचं उपोषण चालू आहे तोपर्यंत आमचं उपोषण तर असणारच आहे, परंतु सरकारच्या प्रत्येक हालचालीवर आमचं बारकी नजर आहे. सरकारने दाद द्यावी न द्यावी तो सरकारचा शहाणपणा. सरकारला इलेक्शनच्या निवडणुकीच्या तोंडावर जर ओबीसीला पानं पुसायची असतील तर त्यांच्यासारखं दुर्दैवी सरकारचा निर्णय तोच असणार. कारण की महाराष्ट्रातल्या 55 ते 60% ओबीसी समाजाचा हा खूप ज्वलंत प्रश्न आहे, अस्तित्वाचा प्रश्न आहे. मला नाही वाटत की सरकार याच्याकडे दुर्लक्ष करेल, आणि सरकारने दुर्लक्ष करावं. सरकारला जर त्यांचं संविधानिक किंवा लोकशाही टिकवायची असेल आणि खरंच शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक वर्गाला न्याय द्यायचा असेल तर त्यांनी आमच्या उपोषणाची सकारात्मक दखल घेऊन आमच्याबरोबर चर्चेला आलं पाहिजे, आणि आम्हाला शाश्वत केलं पाहिजे की तुमच्या आरक्षणाला कोणत्याही प्रकारचा धक्का आम्ही लागू देणार नाही. जरांगेची मागणी, जरांगे उद्या मंत्रालयाचा एक मजला मागेल. जरांगेच्या मागण्यांबद्दल अख्ख्या महाराष्ट्राला माहिती, त्यांनी किती मागण्या बदललेल्या आहेत. आम्हाला त्यांचं काही देणं घेणं नाही आहे. आमच्या आरक्षणाला आम्ही धक्का लागू देणार नाही, घुसखोरी होऊ देणार नाही. नवनाथ आबा आणि हाके साहेब हे देखील आजपासून उपोषणाला बसणार आहेत अशी चर्चा आहे. काही तुम्हाला त्याबद्दल सांगता येईल? नाही, काल नवनाथ वाघमारे आले होते. नवनाथ वाघमारेंना पोलिसांनी अडवलं आणि उपोषण स्थळी किंवा इथं येण्यापासून त्यांनी रोखलं. तर एकंदरीत नवनाथ वाघमारे किंवा हाके असतील
तर उपोषण हा एक अहिंसात्मक मार्ग असतो. तो कुठेही इथं येऊन कुठलं आंदोलन, कुठं रास्ता रोको वगैरेचा नसतो. तर प्रशासनाने एका उपोषणाला रेड कार्पेट अंतरायचं आणि एका समाजाचे जे उपोषण करते त्यांना अडवायचं, ही खरंच दुजा भावाची वागणूक आहे. आणि त्याचमुळं मग आम्ही गनिमी कावा हा महाराष्ट्रासाठी नवीन नाही, महाराष्ट्राची ती जुनी ओळख आहे. आणि मग आम्ही आंतरवाली सराटीमध्ये आम्ही आलो, आम्ही बसलो, सरकारला पण दाखवलं की आम्ही पण आरक्षणासाठी कोणताही धोका पत्करून बसू शकतो. आणि आम्ही ह्या उपोषणाच्या माध्यमातून आम्हाला कोणत्याही प्रकारे लॉ अँड ऑर्डरचं प्रश्न उद्भवायचा नाही आहे. कारण आम्ही आमच्या आरक्षणाचं संरक्षण करतोय. आम्ही कुणाच्या जसं जरांगे करतात, कुणाच्या वाट्याचं वरबडून घ्यायचं, आम्ही ते करत नाही आहे. त्यामुळं सरकारने घाबरण्याची गरज नाही आहे की उपोषण झाल्यानंतर असं होईल तसं होईल. आणि मुळात ओबीसी हा खूप समजूतदार, खूप शांत वर्ग आहे. आत्तापर्यंत ओबीसींनी गेल्या 1 वर्षामध्ये जी जाळपोळ झाली, मंत्र्यांचे आमदारांची घरं जाळली गेली, हॉटेल जाळले गेले, एसट्या फोडल्या, पोलिसांवर 70-80 पोलिसांवर ह्याच आंतरवाली सराटीमध्ये हल्ले झाले, डोकी फोडली. मला फक्त एक सरकारला विचारायचंय, ओबीसीच्या कोणत्या आंदोलनामध्ये एक तरी एसटी फुटली, एका पोलिसावर दगड पडला, साधं ते घरं सोडावं, टायर पण आमच्या ओबीसीनी कोणी जाळलाय का? त्यामुळं ओबीसी हा शांतता प्रिय आणि कायद्याला धरून वागणारा वर्ग आहे. त्यामुळे सरकारने घाबरू नका, पण ओबीसीला तुम्ही लेचा पेचा आणि कणा नसलेला पण समजू नका. ओबीसी पण खूप स्वाभिमानी आहे आणि वेळ प्रसंगी तो तेवढाच आक्रमक पण होऊ शकतो. ह्या आजच्या आमच्या ह्या उपोषणाच्या बसण्यावरच्या ह्याच्यावरनं सरकारला समजू शकतं. त्यामुळे सरकारने ओबीसीला हलक्यात अजिबात घेऊ नये. आपण पाहू शकतो मराठा आरक्षणासाठी जरांगेंनी जे 6वं उपोषण चालू केलं, त्याच धर्तीवर ओबीसी आरक्षण बचाव यासाठी उपोषण चालू झालेलं आहे. आणि नवनाथ वाघमारे आणि लक्ष्मण हाके हे सुद्धा आज परत एकदा उपोषणाला बसण्याची शक्यता इथे चर्चेत होते आहे. आनंद साळी, लोकमत.com, जालना.